नमस्कार मित्रांनो, वेलकम टू श्रेयस ब्लॉग. आपल्याला इंडोर गेम्स माहिती आहेत. इंडोर गेम्स म्हणजे काय? पत्ते, चेस, कॅरम. यामधला सर्वात फेमस म्हणजे आपण पत्ते खेळतोच नेहमी. तर आपल्या पत्त्यांमध्ये जे आपल्या एका सूटमध्ये 52 पत्ते असतात. तर तुम्हाला माहिती आहे का की एक रॉयल आर्ट फॉर्म आहे आणि त्याचं नाव आहे गंजिफा. तुम्हाला माहिती आहे का त्याच्यामध्ये 120 पत्ते असतात. शॉक लागला ना? कधी ऐकलं पण नाही ना? मग कधी ऐकलं नाही तर आता माझा व्हिडिओ बघा, सगळी माहिती कळतात तुम्हाला. सो मग राजासाहेब आणि राजमातांनी इथे ही जे गंजिफा कला किंवा जे आमच्याकडे काही सगळं चालू असतं, सो दे वर द वन्स हू रिवाइव्ड इट. कारण गंजिफा हे जे आहे इज बेसिकली अ पर्शियन गेम. सो इट वॉज ब्रॉट डाऊन बाय द मुघल्स इन द 16th सेंचुरी. तर त्यावेळी 16th सेंचुरीमध्ये ते भारतात घेऊन आले आणि मग सावंतवाडीत ते कसं आलं की जे मी मगाशी खेम सावंत तिसरे हे म्हणाले, तर ते धर्मशास्त्रामध्ये ते खूप प्रावीण्य होते. त्याच्यामुळे त्यांच्याशी डिस्कशन वगैरे करायला तेलंगण ब्राह्मण्स इथे आले होते. सो त्यावेळी दे बॉट दिस आर्ट विथ देम. आणि मग इथे जी आर्टिस्ट कास्ट ज्याला चितारी असं म्हणतात, सो त्यांनी ही कला शिकवली, म्हणजे लॅकरवेअर आणि गंजिफा. पण नंतर मग काय होतं की असं होतं की काही जे आर्टिस्ट असतात दे डोंट स्टिक टू द आर्ट वॉट दे आर प्रॅक्टिसिंग, म्हणजे थोड्याशा वेगवेगळ्या ह्याच्यात जातात. सो तसं होऊन मग ही कला हळूहळू लुप्त होत चाललेली. आणि मग ज्यावेळी शिवरामराजे जे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम लंडनला आहे तिथे गेलेले, सो त्यावेळी मग त्यांना सावंतवाडीतील कार्ड्स दिसले. अँड देन ही वॉज लाईक, अरे हे आपल्याकडे होत होतं, मग आता का नाही? तर मग जेव्हा ते इथे परत आले, सो त्यावेळी मग त्यांनी इथे शोध घेतला की कोणी आर्टिस्ट आहेत का अजूनही करणारे. तर मग त्यावेळी त्यांना 80 इयर्सचे एक आर्टिस्ट होते पुंडलिक चितारी म्हणून. सो मग त्यावेळी ते त्यांना भेटलेत आणि मग ते त्यांना इथे घेऊन आलेत. आणि मग स्वतः राजमाता आणि राजासाहेब ह्या दोघांनी त्यांच्याकडनं ती कला शिकली. आणि मग त्यांनी कर्नाटकवरनं दोघा जणांना इथे घेऊन येऊन 1971मध्ये सावंतवाडी लॅकरवेअर्स हे एस्टॅब्लिश केलं. म्हणजे आता हे जे आमचं हँडीक्राफ्ट सेंटर आहे तर सावंतवाडी लॅकरवेअर्स असं नाव आहे. तर तिथे जे ते काका आहेत कुलकर्णी काका, सो ही इज वन ऑफ अ ओल्डेस्ट आर्टिस्ट. सो ही इज हिअर फॉर ऑलमोस्ट लाईक 50 इयर्स ना. जेव्हापासून ते चालू झालं तेव्हापासून ते इथेच आहेत. ते अजूनही आमच्याबरोबर आहेत. सो मग गंजिफा हे ज्यावेळी भारतात आलं तर त्यावेळी इट वॉज मोस्टली मुघल. तर मग त्यावेळी मुसलमानांचं कसं असतं की दे डोंट बिलीव्ह, लाईक त्यांच्या ह्याच्यात बऱ्याच ह्याच्यात आपण देव बघत नाही. तर त्याच्यामुळे त्यांचं जे गंजिफा होतं तर इट वॉज अ 96 कार्ड सूट, ज्याच्यात 8 वेगवेगळे 96 गंजिफा हा वर्ड आहे, हा ओरिजिनेटेड कुठल्या लँग्वेज? सो हा बेसिकली गंज हा पर्शियन वर्ड जो आहे तर गंज, सो त्याच्यापासून सो दॅट मीन्स लाईक ट्रेजरी किंवा ग्रेनरी असं त्याचा मिनिंग आहे. पण नंतर जे फर्स्ट रेकॉर्ड मिळतं गंजिफाचं मामलुक कार्ड्स, सो तिथे मग त्यावेळी ते कांजिफे वगैरे असं त्याला भरपूर वेगवेगळी नावं आहेत. तर मग लेटर इट केम टू बी नोन ॲज गंजिफा. मग तुम्ही जर ओडिसात जाल तर तिथे गांजापा म्हणतात. तर इच स्टेट ऑल्सो काइंड ऑफ हॅज इज ओन फॉर्म फॉर दॅट वर्ड. हां, तर इथे त्याला गंजिफा म्हटलं जातं. गंजिफा म्हणजे कार्ड्स, प्लेइंग कार्ड्स. येस. सो ओनली थिंग इज की ह्याची खेळण्याची पद्धत जराशी वेगळी असते, कारण ह्याच्यात टोटल 120 पानं असतात. आपल्याकडे 52 असतात. हां, 120 असतात. सो त्याचं जे काय म्हणतात आपण, त्याचं जे डिवाईड हे असतं, सो ते कसं असतं की त्याच्यात 10 सूट, म्हणजे आपण जे विष्णूचे 10 अवतार आहेत ज्याला आपण दशावतार म्हणतो, तर त्याच्यामुळे ह्याला दशावतार गंजिफा असं म्हटलं जातं. तर त्याच्यात 10 सूट्स असतात, म्हणजे जे मत्स्य, कुर्म, वराह हे जे विष्णूचे अवतार आहेत, सो त्याप्रमाणे ते सूट्स असतात. आणि प्रत्येक सूटमध्ये 12 कार्ड असतात. वेळेस जे आपण नॉर्मल खेळतो त्याच्यात 13 पत्ते असतात, म्हणजे राजा, राणी, गुलाम आणि मग 1 ते 10. तर ह्याच्यात कसं असतं की राजा, प्रधान आणि मग 1 ते 10 असं त्या कार्ड्सचं हे केलेलं असतं. आणि क्वीन नसतं ह्याच्यात. तर त्याच्यामुळे हां, म्हणजे गुलामच्या ऐवजी प्रधान असतो, म्हणजे वजीर. कारण ते कसं तेव्हापासून जर ते तसंच आलेलं आहे. सो जसं मी तुम्हाला मुघल गंजिफाचं सांगत होते, तर मुघल गंजिफामध्ये त्या एम्पररचे जे वेगवेगळे आर्ट डिपार्टमेंट्स होतात, म्हणजे टेक्स्टाईल्स असेल, आर्मरी असेल, मग त्याच्यानंतर सोल्जर्स वगैरे असं ते, सो त्याच्यावरती ते आर्ट सूट्स बेस्ड होतात. वेरच दशावतार जे आहे ते विष्णूच्या 10 अवतारवरती आहे. आणि आमच्याकडे असेच बरेचसे वेगवेगळेही केले जातात, विच इज लाईक काइंड ऑफ बेस्ड ऑन द दशावतार. तर आमच्याकडे दशावतार दरचित्री असं पण केलं जातं, विच इज वन ऑफ अ युनिक सेट्स. कारण त्याच्यात कसं असतं की दशावतार जे नॉर्मल कार्ड्स आहेत त्याच्यात फक्त सूट साईन्स असतात. तर आता मत्स्याचं सपोज किंग कार्ड असेल तर ते कसं असतं की माशाच्या तोंडातनं विष्णू बाहेर येतो, लाईक इज एमर्जिंग आउट ऑफ द फिश. सो दॅट इज द किंग कार्ड.
त्याच्यानंतर जे प्रधान कार्ड असतं तिथे म्हणजे घोड्यावरती एक सोल्जर असतो ज्याच्या हातात आयदर तलवार किंवा भाला असतो. आणि मग सपोज तो मत्स्याचा असेल तर त्याच्यावरती एक मासा काढला जातो, म्हणजे टू आयडेंटिफाय की दिस इज द प्रधान ऑफ द मत्स्य सूट. आणि मग 1 ते 10 असतात. सो मग आता सपोज 1 असेल तर 1 मासा काढला जातो, 10 नंबरचं कार्ड असेल तर 10 मासा, म्हणजे जेवढा नंबर आहे तेवढा ते सूट साईन्स काढले जातात. सेम मासा 10 वेळा प्रिंट असतो. सेम, हो. So म्हणजे प्रिंट hand- नाही, handmade, इथे हँड पेंटेड handmade. सगळं. म्हणजे आणि जे पेंटिंग करतात त्याच्यासाठी आधी ब्रश पण नाही, डायरेक्ट जे असेल ते ब्रशनेच सगळं इथे केलं जातं. Direct, म्हणजे रफ स्केच वगैरे काही प्रकार नाही, डायरेक्ट. डायरेक्ट ब्रशने, म्हणजे ब्रशने ते आउटलाईन काढून मग त्याच्या आतमध्ये ते व्हाईट बॅकग्राऊंड भरून मग त्याच्यात ते कलर्स भरणं. सो दिस इज द प्रोसेस हाऊ वी डू इट. त्याच्यामुळे इट टेक्स अ लॉट ऑफ टाईम. म्हणजे कार्डची साईज आपल्या नॉर्मल कार्ड एवढी असते की मोठी हे राऊंड, आता गंजिफा आहे ते 3 वेगवेगळ्या शेप्समध्ये असतं. सो इट इज सर्क्युलर, रेक्टँग्युलर आणि ओव्हल. तर आमच्याकडे इथे 3 शेप्समध्ये येतात. तर मोस्टली जे आहे ते राऊंड शेपमध्ये असतं. तर त्याची साईज 8.2 असते डायमीटर त्याचा. आणि जे दर्शित्री मी सांगितलं त्याचं 10 असते, कारण ते थोडंसं मोठं असतं. कारण त्याच्यात कसं असतं की जे सूट साईन्स आहेत म्हणजे जे नंबर कार्ड्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा एक चित्र काढलं जातं. त्याच्यामुळे ते दरचित्री म्हणजे बेसिकली प्रत्येक कार्डवरती एक चित्र, त्याच्यामुळे मग ते दरचित्री दशावतार असं, म्हणजे दशावतार दरचित्री. मग आपण नॉर्मल जे आपले कार्ड रेक्टँग्युलर ते आपण शफल करायला आपल्याला इझी जातं. हो. मग हे शफल करतात तर हे शफल कसं करतात की कारण दीज आर 120 इन नंबर होतो, त्याच्यामुळे एक व्हाईट क्लॉथ घेतला जातो आणि अपसाईड डाऊन लाईक फेस डाऊन ते कार्ड्स उलटी ठेवून ते असे हे करून शफल केले जातात. पांढऱ्या कापडमध्ये घेऊन हां, म्हणजे पांढरा कापड उलटं ठेवून टेबलवरती, shuffle करतात. हां, मग ते असं मिक्स करतात आणि मग देन ते टेक इट इन टू अ पाईल. आणि मग हा जो गेम आहे तो बेसिकली 3 लोकांमध्ये खेळला जातो सावंतवाडीत. सावंतवाडीत वेरेज हां 3 लोकांमध्येच, म्हणजे आणि जर वेस्ट बेंगॉल किंवा ओरिसाला गेला तर तिथे 5 लोक खेळतात. तर त्याच्यामुळे सावंतवाडीचे 3, मग ते 3ही जे लोक असतात ते एक एक कार्ड त्या पाईलमधनं काढतात आणि ज्याच्याकडे हायेस्ट कार्ड असेल ही स्टार्ट्स डीलिंग द कार्ड्स. तर आता खेळताना कसं आहे की सपोज तुम्ही सकाळी खेळत असाल तर जो ट्रम्प कार्ड आहे किंवा जो सूट आहे ट्रम्प सूट तो रामाचा राजा असतो जो ट्रम्प कार्ड. आणि इफ यू आर प्लेइंग इन द इव्हनिंग लाईक सनसेट नंतर तर कृष्णाचा राजा जे आहे ते दॅट्स अ ट्रम्प कार्ड. सो इट्स लाईक की द ट्रम्प कार्ड चेंजेस विथ द डे. हां, आणि आय मीन विथ द टाईम. आणि जे सिक्वेन्स आहे ते सुद्धा वेगळे. तर फर्स्ट 5 सूट्स म्हणजे मत्स्य ते वामनापर्यंत त्याच्यात सिक्वेन्स असा असतो की राजा, वजीर आणि मग 1 ते 10. वेरेज जे नेक्स्ट 5 सूट्स आहेत त्याचं सिक्वेन्स असं असतं की म्हणजे परशुराम टू कलंकीपर्यंत. तर त्याच्यात असं असतं की राजा, वजीर आणि मग 10 ते 1. सो ह्या ह्याच्यात 1 छोटा असतो, फर्स्ट 5 सूट्समध्ये 1 मोठा असतो. सो असं इवन सो इट्स बेसिकली लाईक यू नीड टू मेमराईज द कार्ड्स अँड द सूट, म्हणजे कुठच्या सूटचं हायेस्ट कार्ड कुठचं आहे. कारण कसं असतं की खेळताना जे काही वीक पानं आहेत म्हणजे जी छोटी पानं आहेत ते दॅट यू लाईक काइंड ऑफ कीप इट असाइड टू डिस्कार्ड इट. म्हणजे कारण खेळण्याचा त्याचा रूल थोडासा वेगळा आहे. तर स्टार्टिंगला ज्याच्याकडे ह्याचा राजा येतो, सपोज सकाळी खेळत असाल तर राजाचं जर किंग कार्ड आलं रामाचं तर देन यू स्टार्ट द गेम विथ दॅट कार्ड. संध्याकाळी खेळत असाल तर कृष्णाचं. हां, तर ते तसं असतं. आणि मग देन इट गोज लाईक फॉर अ लॉंग टाईम. म्हणजे लोक तर लाईक दिवसेंदिवससुद्धा ते खेळायचे बिकॉज बेसिकली इट डझंट स्टॉप. ते यू जस्ट कीप ऑन कंटिन्यू. आणि आपण जे 5-3-2 खेळतो बघा, जसं आपण त्याच्यात हात देतो एकमेकांना तसंच सॉर्ट ऑफ हे आहे. तर सपोज आपण टीका खेळतो आहोत आणि सपोज तुमच्याकडे 40 पानं आली तर माझ्याकडे 38 आली तर नेक्स्ट गेममध्ये मी तुम्हाला 2 पानं देणार. सो इट्स दॅट वे. दॅट्स अ रिझन लाईक इट कीप्स ऑन कंटिन्युइंग असं. हां, नेव्हर एंडिंग गेम. आणि मला सांग की हे जे तुम्ही आता कलर्स यूज करता हे कलर्स फेड होतात किंवा काय नेमकं म्हणजे? सो आता कसं आहे की ह्याच्या आधी नॅचरल कलर्स वापरले जायचे. आता जे सावंतवाडीचा दशावतार आहे त्याच्यात प्रॉमिनंटली 5 कलर्स आम्ही वापरतो, विच इज ग्रीन, येलो, रेड, ब्राऊन आणि ब्लॅक. तर सावंतवाडी गंजिफा म्हटलं की तुम्हाला हे 5 कलर्स मिळणार. आणि गंजिफा कसं आहे की आता सावंतवाडीत आहे, त्याच्यानंतर ओरिसामध्ये आहे, काही ठिकाणी मैसूरमध्ये पण काही ठिकाणी आहे, वेस्ट बेंगॉल, ओरिसा असं वेगवेगळ्या ठिकाणी आहे. तर प्रत्येक स्टेटचा ना एक काइंड ऑफ युनिक हे असतं. म्हणजे जसं आता सावंतवाडीची जी बॉर्डर्स आहेत यू वोंट फाइंड इट इन ओरिसा. ओरिसांची थोडीशी वेगळी असणार, पण प्लस कलर स्कीम्स त्यांची जी आहे ती वेगळी असते. द वे दे पेंट द फिगर्स दॅट इज ऑल्सो डिफरंट. म्हणजे प्रत्येक गोष्ट डिफर करते. म्हणजे इट्स काइंड ऑफ आयडेंटिकल. हे बघितलं की हे ओरिसाचं आहे, हे सावंतवाडीचं आहे, असं आपण आयडेंटिफाय करू शकतो. सो इट्स दॅट वे. आता हे जे बनवतात ना हे कुठे एक्सपोर्ट होतं? आता कसं सध्या आमचं इथं शॉप आहे, त्याच्यामुळे आमचे जे व्हिजिटर्स येतात त्यांना आम्ही ते हे करतो. आणि वी हॅव रिसेंटली टाईड अप विथ 2
म्हणजे ते एंटरप्राइजेस कसे हे आहेत. सो मग त्यांच्याकडनं आम्हाला ऑर्डर्स येतात आणि मग आम्ही ते बाहेरच्या देशात जातात. हो म्हणजे पूर्वी खूप केलं, कारण पूर्वी आमच्याकडे फर्निचर पण केलं जात होतं. तर मग इट यूज टू बी लाईक सोफा सेट किंवा चेअर अँड टेबल सेट, आणि मग ते बरंचसं एक्सपोर्ट केलं जायचं. आता तुम्ही बघता की नॉर्मल कार्ड्स हे आपण जेव्हा खूप शफल करतो खूप वेळ यूज करतो तर ते फेड होतात हो. किंवा कलर जातात. मग आता माझं ह्याचं क्वेश्चन आहे की आता हे जर यूज करून फेड झाले तर मग ते काय करतात? नाही, कारण ॲक्च्युली कसं आहे की आमचं हे पेंट करून झालं की त्याच्यावरती आम्ही एक लॅकर 3 लॅकरचे कोट करतो. त्याच्यामुळे दॅट इज द रिझन की इट डझंट फेड, ओके ओके इट स्टेज फॉर अ लॉंगर टाईम. त्याच्यामुळे आम्ही देताना सुद्धा त्याच्यावरती पावडर लावून देतो सो इट डझंट स्टिक टू इच अदर, आणि ते आर इझी टू म्हणजे आपण असं शफल करण्यासाठी. हां, सो दॅट इज द रिझन. कारण आमच्याकडे जेवढ्याही गोष्टी केल्या जातात त्या सगळ्यांना लॅकरचे 3 तरी कोट मिनिमम मारले जातात, सो दॅट इट स्टेज फॉर अ लॉंगर टाईम. खरं माझ्यासाठी सगळ्यात नवीन कॉन्सेप्ट आहे, ते कधी ऐकलेलं पण नाही. राईट. मग आपण कार्ड्स बघू शकतो. हां, मी तुम्हाला ह्यांच्याकडे आहेत, मी एकच हां, मिनिट. किंवा मला एक तुमचं जे पॅकिंग असतं ते जर प्रोसेस मी तुम्हाला गिफ्ट शॉपमध्ये घेऊन जाते जिथे आम्ही सगळं डिस्प्ले केलं आहे, सो युल गेट अ बेटर व्ह्यू ऑफ इट. तर मग तुम्ही तसं ते बघू शकता. कार्ड्स ठेवून बघायचे सगळे म्हणजे. चालेल, तिथे दाखवते. ठीक आहे. हे कार्ड्स बनवण्याचं काम किती वर्षापासून करतो? तर साधारण 12 वर्ष झाली. 12 वर्ष झाली. ओके. आणि मला सांगा की हे कार्ड्स तुम्ही जेव्हा बनवता तर तुम्ही काही म्हणजे ड्रॉइंगचा क्लास केला आहे का, तुम्ही हे डायरेक्ट तुम्ही एक्सपिरियन्स मधनंच आलेलं आहे सगळं कम्प्लिटली? इथेच आम्ही शिकलो. इथे तुम्ही शिकलाय? हो. आणि मग तुम्ही पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला कोणी शिकवलं आहे की तुम्ही इथे येऊन नाही, इथेच येऊन शिकलो. इथे येऊन तुम्ही शिकलात? हो. ओके. मग काही सॅम्पल्स एक म्हणजे एक गंजिफा जे आहे ते प्रोडक्शनपासून शिपमेंटपर्यंत हे सगळं कोण बघतं? इथे आहेच ही फॅमिली आहे जी युवराज आणि ज्यांना ओके. तुम्हाला भेटलं, हां हां सो ते आणि राणी साहेब वगैरे सगळं. सो ओके. कारण हे कसं सगळं प्रॅक्टिकल असल्यामुळे म्हणजे ते स्वतः सगळ्यात लक्ष म्हणजे अगदी बारकाई कार्ड्समधले काही असेल तर ते सगळं ते स्वतः बघून ओके. हे करतात. म्हणजे क्वालिटी कंट्रोल हे सगळे युवराज आणि युवराजनी करतात. ओके. तसं हे प्रधानचं कार्ड आहे. तर हे कुर्मय छोटी कासव आहे. त्यानंतर हे नृसिंहाचं आहे. हे कलंकीचं 8 नंबरचं पान आहे. हे रामाचं 3 आहे. परशुरामचं 9 आहे. ओके. परशुरामचा जो भाला आहे त्याच्यावरनं तुम्ही हां. ओळखू शकता की परशुरामचं. मला फक्त सगळे सूट्स आणि हे विष्णूचं किती आहे? हे मत्स्याचं आहे. मत्स्याचं, ओके. मत्स्याचं 9 नंबरचं कार्ड आहे. हे कुर्माचं 10 नंबरचं आहे. ओके. त्याच्यानंतर हा मत्स्याचा प्रधान आहे. ओके. मग हा मत्स्याचा राजा आहे. हां, राईट. कुर्माचा राजा. हे वामनचं आहे, कारण ते कमंडलू. राईट. त्याच्यानंतर वराहाचं आहे. दशावतार प्ले करताना लक्षात ठेवून नाही मी हो. त्याच्यानंतर हे कृष्ण आहे. हे नरसिंह. ओके. नॉर्मल पीपल हे किती यूज करतात कार्ड्स खेळायला? तर आता कसं झालं सांगा, ॲज अ खेळ लाईक ॲज अ प्लेइंग कार्ड खूप कमी लोक त्याला वापर करतात. पण इट्स मोर लाईक आता कलेक्टर्स आयटम झालेला आहे. ओके. कारण कसं आहे की खेळणारी लोक खूप कमी आहेत. ओके. इवन आम्ही सुद्धा आता कसं ते खेळायचं हे आम्ही स्वतः शिकतो, कारण राजमातांना येत होतं. ओके. बद्दल मग त्या गेल्यापासून मग ते तेवढं परत पुढे. आणि सावंतवाडी सुद्धा खेळणार आता तसं कोण नाही. ओके. आणि त्याच्यामुळे मग जे कोणी एक्सपर्ट्स आहेत सो वी आर ट्राईंग टू लाईक गेट इन टच विथ देम. आणि जस्ट टू नो आम्ही रूल बुक्स देतो त्याच्याबरोबर ज्यावेळी आपण देतो त्यावेळी रूल बुक्स. पण आम्हाला स्वतः ऍक्च्युअल खेळण्याचा एक्सपिरियन्स आणि रूल बुक मध्ये खूप डिफरन्स आहे. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे Right. वी आर इन द प्रोसेस ऑफ काइंड ऑफ लर्निंग इट. नाही, कारण नॉर्मल ह्याच्यात कसं इक्का लिहिलेलं असतो, राजा लिहिलेलं असतो, ह्या ते आयडेंटिफाय करून लक्षात ठेवणं थोडं वेळ. त्याच्यामुळे आमच्या रूलबुकमध्ये कसं आहे की जे इन्कार्नेशन आहे त्याची काय सूचना आहे ती लिहिलेली असते. म्हणजे मग त्यांना कळायला की अच्छा ठीक आहे म्हणजे हे दिस रिझेंबल्स दिस.
तर हे कसं आहे त्याच्यानंतर मी दरचित्रीचे पण दाखवते जे तुम्हाला हां मी सांगत होते. आता हे सर्कल शेपमधले आहेत तर तुम्ही म्हणता की मोठे पण आहेत रेक्टँगल शेपमधले. हो, दाखवते. पण आता हे तुम्ही आता हे जे आहेत ना सगळे हे आत्ता बनवलेत रिसेंटली राईट? हे आमचे ॲक्च्युली ओल्ड सेट्स आहेत जे आमचे सॅम्पल सेट्स. ओके हे ओल्ड सेट्स आहेत. म्हणजे लोकांना बघण्यासाठी. ओके याचं कोणाला वापरायचं मी तुम्हाला सांगू दे दरचित्रीचं. हां. वरा तिथे जर बघितलं तुम्ही वराचं तर फक्त तुम्हाला ते सूट साईन्स दिसेल. हो, right, right, त्याच्यामध्ये चित्र असतं. ओके ओके. त्यामुळे हे इट्स मोर लाईक अ इलॅबोरेट डिझाईन. हे विष्णूचा अवतार बरोबर आहे. विष्णू. हे वामनाचं वामन, हां. त्याच्यानंतर हे असे प्रधान असतात. ह्याच्यात 2 प्रकार असतात विच इज वन इज दरबार कलम जे असं लेविश सेट Yes. म्हणजे जे प्रेशियस स्टोन्सनी किंवा टॉटॉइस शेल वगैरे अशा ह्याच्यात ते बनवले जात होते. आणि बाकीचे आहे ते बाजार कलम म्हणजे मग ते Normal. पाम लीफवरती किंवा स्टेफन क्लॉथ असं ह्याच्यावरती ते घ्यायचे. त्याच्यामुळे बाजार आणि दरबार कलम. तर दरबार कलमला इज मोर इलॅबोरेट सेट वेअर बाजार कलम इज लाईक अ सिम्पल सेट. ओके. तर मग हा डिफरन्स असतो. राजा राणी वगैरे म्हणजे त्या लोकांसाठी वेगळे असतील. मग आता हे जे आहेत ते तुम्ही आत्ता रिसेंटली तुम्ही फक्त डिस्प्लेसाठी ठेवलेले पीस आहेत. मग आता ॲक्च्युअल जे तुमचे राजे होते ते जे यूज करायचे त्या काळात कार्ड्स ते सेट्स नाही त्यांच्याकडे आत असतील पण नाही. हां म्हणजे ते म्हणजे त्याच्या आणि ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे की एक्झॅक्ट सेम आहेत ते आता कसं आहे की like- त्यावेळेचे आर्टिस्ट हां, नी कसं म्हणजे बनवलं. थोडंसं- ओके येस येस. कारण कसं होतं की दिस ऑल्सो डिपेंड ऑन द आर्टिस्ट. कारण त्यावेळीचा जो आर्टिस्ट करायचा तोच सेम आता करेल असं नाही. त्याच्यामुळे Right, right, कुठेतरी right. थोडासा Difference तुम्हाला येणार. मिळेल. आणि मग त्यावेळी यूज करणारे कलर आत्ताचे कलर्स त्याच्यामध्ये डिफरन्स Colours same. सेम कलर सेम. कारण ते कसं होतं की त्यावेळी जे लोकली अवेलेबल कलर्स होते ते कलर्स त्याने वापरले. त्याच्यामुळे मोस्टली मग हे आपल्याला पिवळा लाल वगैरे दिसतो. आणि मग नंतर वी आर युझिंग पोस्टर कलर्स. कारण कसं की त्यावेळी मध्ये मध्ये नॅचरल कलर्स खूपच कॉस्टली आणि it was राईट difficult to कॉस्टली आहे. find. त्याच्यामुळे मग त्यांनी मूव्ड ऑन टू दिस. पण Okay. इव्हन हे करायची पद्धत सुद्धा वेगळी होती. आता कसं आहे की वी डायरेक्ट यूज अ कार्डशीट कट इट राऊंड आणि पण पूर्वी कसं होतं की ते कट करायचं त्याच्यानंतर जी आपली ह्याची बी असते चिंचेची बी चिंचेची त्याचं बी. पावडर करायचं ओके. आणि मग ते उकळायचं. उकळायचं. ओके. आणि मग ते उकळून झाल्यावरती त्याच्यावरती ते बॅक साईड पानाला दोन्ही साईडने ते जे वडामध्ये पेस्ट ते लावायचं. Okay. आणि मग दगड घेऊन ते घासून त्याला ते गुळगुळीत करायचं. Okay. आणि देन ते यूज टू पेंट ऑन. Ah. व्हेरी टिडियस प्रोसेस आहे. खूप टिडियस आहे. राईट. आता हे टॅरोट कार्ड्स आहेत हे युजली ॲस्ट्रॉलॉजीसाठी यूज होतात राईट. तर ॲक्च्युअल मिळणारे टॅरोट कार्ड्स आणि याच्यामध्ये डिफरन्स आहे की सेम डिफरन्स आहे. ओके ओके कारण पण हे कसं हँड पेंटेड आहे. ओके आणि ओके. ह्याच्यात म्हणजे ब्रह्मा विष्णू शंकर आणि इंद्र हे 4 सूट्स आहेत. आणि त्याच्यानंतर जे आपले राशी आणि नवग्रह ओके. इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल दीज. ओके सो ते ओके टोटल ओके. 78 कार्डचा सेट आहे तो. हां. त्याच्यानंतर हे जे आहे ते चंक आहे. जसं मी तुम्हाला सांगत होते की मुघलचे जे एम्पररचे जे 8 डिपार्टमेंट्स आहेत सो त्याच्यावरती ते बेस्ड आहे. त्याच्यानंतर ते बर्ड गंजिफा आहे. आणि रिसेंटली आम्ही परत ॲनिमल गंजिफा पण करायला लागलो आहोत. ओके ओके त्याच्यानंतर ओके. खाली नवग्रह आहे. मग हा धनलक्ष्मी आहे जो तुम्हाला रेक्टेंगलमध्ये सांगतो. हां हां राईट राईट. So this is म्हणजे ह्याचे लक्ष्मीचे 9 मॅनिफेस्टेशन्स आहेत. So त्याच्यावरती ते बेस्ड आहे. चार्जिंग नाही. फक्त हँड पेंटेड आहे म्हणजे इस्पेट ओके, ओके, ओके. असं सगळं आहे. आणि मग ह्याच्यावरती मागणं अशी डिझाईन केली जाते म्हणजे शिंदोरी कलर हे करून. आणि हे कार्डशीट आहे का? हां कार्डशीट. कार्ड. तर मग ते तसं बेसिकली सेम फक्त ते हँड पेंटेड असतं. आणि नंतर हे जे 2 सेट्स आहेत ते जे आपले इंडियन डिशेस आहेत जसं मी मगाशी म्हटलं की ब्रह्मा विष्णू इंद्र वगैरे तर त्याच्यावरती हे सेट्स हे आहे. मी तुम्हाला तिथे गेले म्युझियममध्ये की